माझ्या पोराने या ड्रेसचं चक्क नाव ठेवलंय बरं का, गोरिला ड्रेस म्हणून. खूपच मऊ आहे आणि त्याला जरा जास्तच आवडतो ना, तर असं छान मिठा मारतच बसतो तो घातल्यानंतर, मऊ 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 असा म्हणत बरं का. आता आवळे आणले होते बाजारात, तर म्हटलं खाऊन पण बघावा. तुरट अजिबात नाहीयेत, मोठे मोठे साईज मध्ये आहेत, त्यामुळे मला तर वाटतं हायब्रिडच असतील बरं का, गावठीवाले नाहीयेत. भाज्या निवडायला मला अजिबात आवडत नाही बरं का, पण वाटाण्याची गोष्टच वेगळी आहे. लय फेवरेट आहे आपला, कारण अर्धा खाताच येतो ना, निवडायचं कमी राहतंय पण खायचं जास्त असतंय, बरोबर की नाही मैत्रिणींनो. असो, भाजीपाला असताना बी काळी पिशवी आली आहे म्हणजे चिकन आलंय बरं का, कारण त्या दिवशी मटणाचा बेत झाला होता. आज म्हटलं चिकन करी करूया. रोजच्या भाजीला मी जो अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट करून ठेवते तोच मसाला घालून साधी सिंपल भाजी बनवणार आहे बरं का. चिकन करी म्हणजे सिंपलच आहे, एकदम मसाले नको काय नको, झणझणीत असावी, फक्त कुस्करून खाता यावी एवढीच अपेक्षा असते चिकन करीची बरं का आमच्या घरामध्ये. आणि कुकरमध्ये बनवून बघा एकदा, जो मसाला जो चिकनला लागतो का नाही, एक नंबर टेस्ट लागते बरं का मैत्रिणींनो. सगळा मसाला चांगला परतून तेल सुटलं की लगेचच धुतलेलं आपलं चिकन घालायचं, वरून मीठ घालायचं आणि मिठाला कसं पाणी सुटतं, झाकण ठेवून 5-1 मिनिट ठेवून द्यायचं आणि मग पाणी गरम करूनच टाकायचं, थंड पाणी घालायचं नाही. असं पाणी घालून घेतलंय बघा आणि असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मीठ सगळीकडे पसरलं पाहिजे आणि मग झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. चिकन आहे 3 शिट्ट्यामध्ये शिजून जातं बघा. मस्त करी तयार आहे. बाय.